श्रोत्यानो, लूका शुभवर्तमान ह्याच्या 9व्या अध्यायाच्या शेवटल्या काही वचनांवर आम्ही विचार करणार आहोत. मागच्या कार्यक्रमात ह्या वचनांवर आम्ही विचार करू शकलो नाही, म्हणून आज ही वचने आम्ही पाहणार आहोत. 9वा अध्याय 44 पासून पुढची वचने. ह्या ठिकाणी आम्हाला येशू आपला मोर्चा येरुशलेमकडे वळवतो असे दिसते. पुन्हा एक वार येशू येणाऱ्या मृत्यूविषयी बोलत आहे. 44 आणि 45 वचने सांगतात, त्याने केलेल्या सर्व कृत्यांवरून सर्व लोक आश्चर्य करीत असता तो आपल्या शिष्यांना म्हणाला, तुम्ही ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा, कारण मनुष्याच्या पुत्राला लोकांच्या हाती धरून देण्यात येणार आहे. ही गोष्ट त्यांना समजली नाही, ती त्यांना समजू नये म्हणून त्यांच्यापासून ती गुप्त ठेवण्यात आली होती आणि ह्या गोष्टींविषयी त्याला विचारण्यास ते भीत होते. मृत्यूमधून उठण्याविषयीची ही गोष्ट ते समजू शकले नाहीत. ह्या ठिकाणी तो त्यांच्याशी त्याच्या स्वतःच्या मृत्यूविषयी बोलत आहे. 46वे वचन. नंतर आपणामध्ये मोठा कोण ह्याविषयी त्यांचा आपसात वाद सुरू झाला. आपणाला वाटत असेल श्रोत्यानो, की त्याच्या रूपांतरानंतर त्याचे शिष्य त्याच्या इच्छेला मानणारे आणि नम्र असतील, परंतु ह्या उलट आम्हाला दिसतं की ते महत्वाकांक्षी बनलेत. ते वधस्तंभाला सोडून मुकुटाविषयी विचार करू लागले. व्यर्थ अशा गौरवाची ते इच्छा धरू लागले. त्या दिवसापासून आतापर्यंत हा ख्रिस्ताच्या शिष्यांवरचा जणू काही एक शाप आहे. आज सुद्धा आम्हाला दिसतं की लोक उंच पदवी, मान, सन्मान प्राप्त करण्याकरिता किती झटतात आणि त्यांचं हेच ध्येय असतं की कशा प्रकारे आम्हाला उच्च पदवी मिळेल, कशा प्रकारे आम्ही वरच्या जागेवर पोहोचू. पॉल गलतीकरास 5वा अध्याय 26व्या वचनात ख्रिस्ती लोकांना लिहितो, आपण पोकळ अभिमान बाळगणारे, एकमेकांना चीड आणणारे व एकमेकांचा हेवा करणारे होऊ नये. जेव्हा श्रोत्यानो आम्ही उंच पदवी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा ती आम्हाला प्राप्त होते, तेव्हा आमच्यामध्ये पोकळ अभिमान भरतो. आम्ही एकमेकांना चीड आणणारे बनतो, एकमेकांचा हेवा करू लागतो आणि ही गोष्ट सर्वसाधारणपणे आम्हाला पाहायला मिळते. 47 आणि 48 वचने सांगतात, येशूने त्यांच्या अंतःकरणातील विचार ओळखून एका बाळकाला घेतले आणि त्याला आपणाजवळ उभे केले. मग त्याने त्यांना म्हटले, जो कोणी ह्या बाळकाचा माझ्या नावाने स्वीकार करीतो तो माझा स्वीकार करतो, आणि जो कोणी माझा स्वीकार करतो तो ज्याने मला पाठविले त्याचा स्वीकार करीतो, कारण तुम्हा सर्वांमध्ये जो कनिष्ठ आहे तोच श्रेष्ठ आहे. श्रोत्यानो, हे एक महान तत्व आहे. जे लोक शांतपणे व विश्वासूपणाने त्याची सेवा करतात ते सगळ्यात महान संत आहेत. आता 49 पासून 53 वचने वाचूया. योहानाने म्हटले, गुरुजी, आम्ही एका माणसाला तुमच्या नावाने भूते काढताना पाहिले, तेव्हा आम्ही त्याला मनाई केली, कारण तो आमच्याबरोबर तुम्हाला अनुसरत नाही. येशूने त्याला म्हटले, त्याला मनाई करू नका, कारण जो तुम्हाला प्रतिकूल नाही तो तुम्हाला अनुकूल आहे. पुढे असे झाले की त्याचा वर घेतले जाण्याचा समय जवळ आला, तेव्हा त्याने येरुशलेमेत जाण्याच्या दृढ निश्चयाने तिकडे आपले तोंड वळविले. त्याने आपणापुढे निरोप्य पाठविले. तेव्हा ते निघून त्याच्यासाठी तयारी करावयास शोमरोनाच्या एका गावात गेले. पण त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही, कारण त्याचा रोख येरुशलेमेकडे जाण्याचा होता. शोमरोन्याद्वारे त्याचा नकार हे आम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळतो. आम्ही त्या दृष्टांतामुळे शोमरोन्याला चांगले समजतो, परंतु शोमरोनी यहुद्यांपेक्षा चांगले नव्हते. श्रोत्यानो, दोघांनीही ख्रिस्ताचा नकार केला. आता 54 वचन पहा. हे पाहून त्याचे शिष्य याकोब व योहान म्हणाले, प्रभूजी, आकाशातून अग्नी पडून त्यांचा नाश व्हावा म्हणून आम्ही आज्ञा करावी अशी आपली इच्छा आहे काय? योहानाचा क्रोध ह्या ठिकाणी प्रगट झालेला दिसतो. 55 आणि 56 वचने. त्याने वळून त्यास धमकाविले, मग ते दुसऱ्या गावास गेले. ख्रिस्ताने नेहमीच संकुचित विचार ठेवणाऱ्या आत्म्याला धमकावलेले आम्हाला आढळते. येशू लोकांचे जीवन नाश करण्यास नाही, परंतु वाचवण्यास आला. दुसऱ्या एका प्रसंगी त्याने लूका शुभवर्तमान 19वा अध्याय आणि 10व्या वचनात म्हटले, कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास व तारावयास आला आहे. ख्रिस्ताच्या पहिल्या आगमनाचा जो उद्देश होता त्याबद्दल योहानाची पूर्णपणे गैरसमजूत झालेली होती. आता पुढे आम्हाला श्रोत्यांनो 57 पासून पुढच्या वचनांमध्ये शिष्य होऊ इच्छिणाऱ्यांची कसोटी दिसते. ह्या भागात 3 लोक आम्हाला दिसतात
जे प्रभू येशूचे शिष्य हो पाहत होते. लक्षात घ्या की हे तारणाचा मार्ग सांगत नाही. प्रश्न हा आहे की तारण प्राप्तीसाठी मी काय करावे. प्रेषितांची कृत्ये 16 अध्याय आणि 30 वचन, माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहिजे, असा प्रश्न विचारण्यात आला होता. परंतु ह्या ठिकाणी मात्र तसा प्रश्न विचारण्यात आलेला नाही. खरं पाहता ख्रिस्ताचा शिष्य होण्याकरिता व त्याच्या मागे चालण्याकरिता हेच आवश्यक आहे. पहिला व्यक्ती उतावळा आणि क्षणिक भावनेनुसार वागणारा दिसतो. तो एक तरुण पुरुष आहे. 57 आणि 58 वचने, तेव्हा असे झाले की ते वाटेने चालत असता कोणा एकाने त्याला म्हटले, आपण जेथे कोठे जाल तेथे मी आपल्या मागे येईन. येशू त्याला म्हणाला, खोकडास बिळे व आकाशातल्या पाखरास घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकावयास ठिकाण नाही. जेव्हा प्रभू येशू ह्या पृथ्वीवर होता तेव्हा तो किती गरीब होता हे आम्हाला त्याने त्या तरुणाला दिलेल्या उत्तरातून वाचायला मिळते. काय श्रोत्यानो, तो तरुण त्याचा शिष्य होऊन त्याच्या मागे चालला? मला वाटतं की तो चालला असावा. 59 आणि 60 वचने, त्याने दुसऱ्या एकाला म्हटले, माझ्या मागे ये. परंतु तो म्हणाला, प्रभूजी, पहिल्याने मला माझ्या बापाला पुराव्यास जाऊ द्या. तो त्याला म्हणाला, मेलेल्यांना आपल्या मेलेल्यास पुरू दे. तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर. दुसरा येशूच्या मागे येण्यापूर्वी आपल्या पित्याला पुरण्यास जाऊ इच्छित होता. या वचनाविषयी बराच गैरसमज आहे. येशू त्याला प्रेत क्रियेला जाऊ नको असे म्हणत नव्हता, परंतु हा तरुण हे म्हणत होता श्रोत्यानो की माझा बाप मरेपर्यंत मला त्याची काळजी घेऊ दे. एकदा बाप मेला की मी तुझ्या मागे चालेन, असा त्याचा म्हणण्याचा अर्थ होता. कारण तो त्याच्या मागे चालण्यास मग मोकळा होईल. जेव्हा शिष्यतेचा प्रश्न येतो तेव्हा मानवी प्रेम संबंधाला दुय्यम स्थान मिळायला हवे. जेव्हा मानवी नाते व ख्रिस्त ह्यामध्ये संघर्ष निर्माण होतो तेव्हा तो त्याच्यासाठी प्रथम स्थानाची मागणी करतो. तरीसुद्धा त्याची इच्छा आणि मानवी प्रेम संबंध ह्यामध्ये संघर्ष होत नाही. 61 आणि 62 वचने, त्यावर आणखी एकाने म्हटले, प्रभूजी, मी आपल्या मागे येईन, परंतु पहिल्याने मला माझ्या घरच्या माणसांचा निरोप घेऊ द्या. येशूने त्याला म्हटले, जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही. हा तिसरा व्यक्ती येशूच्या मागे येण्यापूर्वी त्याच्या प्रियजनांचा निरोप घेऊ इच्छित होता. तो पूर्ण मनाने त्याच्या मागे येण्यास तयार नव्हता. तो शिष्य होऊ इच्छित होता, परंतु त्याग करण्याकरिता तयार नव्हता. श्रोत्यांनो, लक्षात घ्या की शिष्यता स्वस्त नाही, महाग आहे. फिलिप्पियरास पत्र 3 अध्याय 13 आणि 14 वचनांमध्ये प्रेषित पाऊल लिहितो, बंधूंनो, मी अद्यापि ते आपल्या कह्यात घेतले असे मानित नाही, तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधीचे बक्षीस मिळविण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो, हेच एक माझे काम. आता आपण 10व्या अध्यायाकडे वळूया. ह्या अध्यायामध्ये येशू 70 जणांना कामगिरीवर पाठवतो. खोराजिना, बैसेदा, कफरनहूम ह्यावर येशू न्याय घोषित करतो. येशू चांगल्या शंभरण्याचा दृष्टांत सांगतो. येशू मरिया आणि मार्था ह्यांच्या घरी जातो. ह्याविषयी आम्हाला वाचायला मिळते. पहिली 2 वचने सांगतात, ह्यानंतर प्रभूने आणखी 72 जणांस नेमून ज्या ज्या नगरात व ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः जाणार होता तेथे दोघे दोघे असे त्यांना आपणापुढे पाठविले. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, पीक फार आहे, परंतु कामकरी थोडे आहेत. म्हणून पिकाच्या धन्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावे म्हणून त्याची प्रार्थना करा. श्रोत्यानो, काही पवित्र शास्त्र बायबलमध्ये 70 जणांचा उल्लेख आहे आणि काहींमध्ये 72 जणांचा उल्लेख आहे. येशूच्या सेवेसाठी मार्ग तयार करण्यास येशूने 70 किंवा 72 शिष्यांना पाठवले. फक्त लूक ह्याविषयी आम्हाला सांगतो. हे कार्य काही वेळेपूर्वी अस्थायी होते, कारण येशू येरुशलेमकडे वाटचाल करीत होता. आज पीक भरपूर परंतु कामकरी थोडे म्हणून कामकऱ्यांसाठी प्रार्थना करण्याविषयी आम्ही बरेच काही ऐकतो. परमेश्वर ह्या जगाकडे जेथे भरपूर पीक आहे पाहतो आणि ह्या पिकाकडे पाहून तो म्हणतो की कामकरी थोडे आहेत, म्हणून पिकाच्या धन्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावे म्हणून त्याची प्रार्थना करा.
जो एक साधारण समज आहे की ह्या पिकाची कापणी करणे आमचे कर्तव्य आहे. आपणाला कदाचित माझे म्हणणे विचित्र वाटेल श्रोत्यानो, परंतु पीक कापणे माझे कार्य आहे हे मी मानित नाही. माझे कार्य आहे बी पेरणे. जर आपण शेतकरी आहात तर आपणाला चांगल्या प्रकारे माहीत असेल की बी पेरणे, बी वाढल्यानंतर पीक कापणे ह्यामध्ये किती फरक आहे. आपणापैकी कोणी म्हणेल की प्रभू येशूने तर म्हटले की पीक भरपूर आहे, परंतु कामकरी थोडे आहेत. आम्ही हे लक्षात ठेवायला हवे की जेव्हा प्रभू येशूने हे विधान केले तेव्हा तो कोठे होता. तो वधस्तंभाच्या दुसऱ्या बाजूला होता व काळाचा शेवट होणार होता. प्रत्येक काळाच्या शेवटी न्याय ठेवलेला आहे. जो न्याय काळाचा शेवट करतो ते पीक होय व तो काळ बी पेरण्याचा असतो. माझा विश्वास आहे की आज आम्ही बी पेरीत आहोत आणि नंतर पीक भरपूर होणार आहे आणि त्याची कापणी होणार आहे. मत्ते 13 अध्याय आणि 30 मध्ये निधनाच्या दृष्टांतात प्रभू येशूने म्हटले, कापणीपर्यंत दोन्ही बरोबर वाढू द्या. मग कापणीच्या वेळेस मी कापणाऱ्यास सांगेन की पहिल्याने निधन गोळा करा व जाळण्यासाठी त्याच्या पेंढ्या बांधा, परंतु गहू माझ्या कोठारात साठवा. श्रोत्यानो, आज माझे कार्य काय आहे तर देवाच्या वचनाचे बीज पेरणे व हेच प्रत्येक विश्वासणाऱ्या ख्रिस्ती व्यक्तीचे कार्य आहे. आता 3 ते 9 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. जा, लांडग्यांमध्ये कोकरे तसे तुम्हास मी पाठवित आहे. पहा, पिशवी, झोळी किंवा पायतण बरोबर घेऊ नका. वाटेने कोणाला मुजरा करू नका. ज्या कोणत्या घरात जाल तेथे ह्या घरात शांती असो असे प्रथम म्हणा. तेथे कोणी शांतीप्रिय माणूस असला तर तुमची शांती त्याच्यावर राहील, नसला तर तुम्हाकडे ती परत येईल. त्याच घरात वस्ती करून ते जे देतील ते खात पीत राहा. कारण कामकरी आपल्या मजुरीला योग्य आहे. घरे बदलू नका. कोणत्याही नगरात तुम्ही गेला आणि त्यांनी तुमचे स्वागत केले तर ते जे तुम्हास वाढतील ते खा. त्यात जे दुखणाईत असतील त्यांना बरे करा व त्यांना सांगा की देवाचे राज्य तुमच्या जवळ आले आहे. श्रोत्यानो, येशू त्यांना ह्या ठिकाणी सूचित करतो की त्यांना संकटे, त्रास आणि दुःख हे सहन करावे लागतील. ते लांडग्यांमध्ये कोकराप्रमाणे असतील. त्यांना काही न घेता जायचे होते. व्यर्थ गोष्टींमध्ये वेळ घालवायचा नव्हता. त्यांना एकाच उद्देशाने पुढे जायचे होते आणि तो उद्देश म्हणजे ख्रिस्ताच्या आगमनासाठी लोकांच्या हृदयाला तयार करणे. श्रोत्यानो, 10 ते 16 वचने आपण स्वतः वाचा. त्याने पाठविलेल्या निरोप्यांना ते नाकारतील ह्याविषयी ह्या ठिकाणी येशू त्यांना फार गंभीरपणे सांगत आहे. खरे पाहता शिष्यांना नाकारणे म्हणजे येशूला नाकारणे होते. नंतर 17 ते 20 वचने ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की हे जे 72 शिष्य पाठवण्यात आले होते किंवा 70 शिष्य पाठवण्यात आले होते ते आनंदाने परतले. ह्या 70 जणांची गोष्ट पूर्ण करण्यास लूक त्यांच्या वापस परतण्याचा वृत्तांत सांगत आहे. ते फार उत्तेजित, आनंदित होऊन परतले. जेव्हा आम्ही दुसऱ्यांना देवाचे वचन सांगतो त्यापैकी कोणी व्यक्ती जर ख्रिस्ताकडे येते तर आम्हाला जसा आनंद होतो, अनुभव येतो, तसाच हा अनुभव आहे. आम्ही आनंदाने भारावून जातो. आम्हाला येशूचे हे शब्द लक्षात ठेवायचे आहे. तथापि भूते तुम्हाला वश होतात ह्याचा आनंद मानू नका, तर तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत ह्यात आनंद माना. जेव्हा श्रोत्यानो आमच्या सेवेत आम्हाला यश मिळते तेव्हा ते परमेश्वराचे कार्य असते, आमचे नाही. कदापिही त्याचे श्रेय आम्ही स्वतःकडे घेऊ नये. नंतर 21 ते 24 वचनांमध्ये चांगल्या शोमरोण्याचा दृष्टांत आम्हाला वाचायला मिळतो. लुक्रू शुभवर्तमानाचे जे वैशिष्ट्य आहे त्याकडे आता आम्ही येत आहोत आणि ते म्हणजे दृष्टांत. ज्या प्रकारे मार्क आश्चर्यकर्मांना अधिक प्रमाणात सांगतो तसेच लूक दृष्टांतांना अधिक प्रमाणात सांगतो. डॉक्टर लूक अशा दृष्टांतांना मांडतात जे पवित्र शास्त्रातील फार नावाजलेले आणि लोकप्रिय असे भाग आहेत. 25 वचन मी आपणाकरिता वाचते. 25 वचन, मग पहा, कोणी एक शास्त्री उभा राहिला आणि त्याची परीक्षा पाहण्याकरिता म्हणाला, गुरुजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल? अनंत जीवनाविषयीच्या प्रश्नाच्या उत्तराच्या रूपात चांगल्या शोमरोनाचा दृष्टांत येशूने सांगितला. तो काही प्रामाणिक प्रश्न नव्हता श्रोत्यानो, परंतु एक चांगला आणि ठराविक प्रश्न होता. तो प्रश्न एका शास्त्राने विचारला.
ज्या प्रकारे आम्ही वकील ह्याविषयी समजतो, तशा अर्थाने हा व्यक्ती वकील नव्हता, शास्त्री नव्हता. एक लहानशी गोष्ट वकिलाविषयी सांगतात की 2 वकील एका कठीण केससाठी कोर्टात दाखल झाले. ती केस फार किचकट होती. एका वकिलाने रागात येऊन उडी मारून दुसऱ्या वकिलावर आरोप करीत म्हटले, "तू खोटारडा, तू लबाड आहेस." दुसऱ्याने रागात येऊन त्याला ओरडून म्हटले, "तू चोर आहेस." न्यायाधीशाने थोडा वेळ चूप राहून म्हटले, "दोन्ही वकिलांनी स्वतःची ओळख आम्हाला पटवून दिली आहे. आता आपण केस सुरू करूया." श्रोत्यानो, ह्या दृष्टांतातला शास्त्री जरी कोर्टामधला वकील नव्हता, तरी तो मोशेच्या नियमशास्त्राचा उलगडा करणारा होता. त्या अर्थाने तो एक वकील होता, शास्त्री होता. आता आमचा प्रभू प्रश्नांना फार विलक्षण रीतीने हाताळत असे. त्याने प्रश्नाचे उत्तर प्रश्न विचारून दिले. ही पद्धती सॉक्रेटिक पद्धती म्हणून प्रचलित आहे, कारण सॉक्रेटिसने ती वापरली. प्रश्नाचे उत्तर प्रश्नाने देणे, त्याद्वारे ती व्यक्ती स्वतःच स्वतःच्या प्रश्नाचे उत्तर देते. हा शास्त्री येशूला साक्षीदाराच्या कटघरात उभे करण्याचा प्रयत्न करीत होता आणि उलट येशूने त्यालाच साक्षीदाराच्या कटघरात उभे केले. येशूला माहीत होते की तो मोशेच्या नियमशास्त्रात पारंगत आहे. ह्या वचनांमध्ये असलेला काटा आपल्या लक्षात आला किंवा नाही मला माहीत नाही, परंतु पुन्हा ही वचने वाचा. 27 आणि 28 वचनांमध्ये ही गोष्ट आपणाला वाचायला मिळेल. लक्षात घ्या श्रोत्यानो की आमचा प्रभू म्हणतो, "तू ठीक उत्तर दिलेस." हे ख्रिस्त वधस्तंभावर मरण्यापूर्वी घडले. काय ह्याचा अर्थ असा आहे की नियमशास्त्राचे पालन करण्याद्वारे मानवाचे तारण होते? ह्याविषयी आम्ही अधिक पाहूया. नियमशास्त्राला ऐकणारे नाही, परंतु त्याप्रमाणे जे करणारे आहेत ते नीतिमान ठरतील असे सांगण्यात आले आहे. जर आपण म्हणता की आपण ते पाळू शकता, तर मला आपणाला स्मरण करून देऊ द्या की परमेश्वर आपल्या ह्या गोष्टीला विरोध करतो. तो म्हणतो की नियमशास्त्राद्वारे नीतिमान ठरणे अशक्य आहे, कारण कोणीच नियमशास्त्र पूर्णपणे पाळू शकत नाही. गलतीकारासपत्र 2 अध्याय 16 वचन, कारण नियमशास्त्रातील कृत्यांनी मनुष्य जातींपैकी कोणीही नीतिमान ठरणार नाही. तसेच रोमकारासपत्र 8 अध्याय 3 आणि 4 वचने, कारण नियमशास्त्र देह स्वभावामुळे दुर्बळ झाल्या कारणाने जे त्याला असाध्य ते साधण्याकरिता देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला पापमय देहासारख्या देहाने व पापाबद्दल पाठवून देहामध्ये पापाला दंडाज्ञा ठरविले. ह्यात उद्देश हा की जे आपण देह स्वभावाप्रमाणे नव्हे तर आत्म्याप्रमाणे चालतो त्या आपणामध्ये नियमशास्त्राने लावून दिलेले आचरण पूर्ण व्हावे. आता जर हा शास्त्री प्रामाणिक असता तर त्याने म्हटले असते की गुरु, देवावर प्रीती करण्याचा मी प्रामाणिकपणाने मनापासून पूर्ण आत्म्याने शक्तीने अंतकरणाने प्रयत्न केला आहे. जशी मी स्वतःवर प्रीती करतो तशी शेजाऱ्यावरही करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु मी हे करू शकत नाही. मी फार वाईट रीतीने ह्यामध्ये अपयशी ठरलो आहे. म्हणून सार्वकालिक जीवन मिळविण्याकरिता मी काय करू? परंतु श्रोत्यानो, प्रामाणिक राहण्यापेक्षा ह्या तरुणाने उडवा-उडवीची पद्धती अवलंबली व म्हणाला, माझा शेजारी कोण? आता ख्रिस्ताने त्याला ह्या प्रश्नाचे उत्तर दिले आणि ते म्हणजे चांगल्या शोमरोण्याचा दृष्टांत. ही एक साधी गोष्ट आहे, परंतु फार गूढ असा अर्थ ह्यात भरलेला आहे, विलक्षण आहे. हे शक्य आहे की हा शास्त्री लेवी असावा आणि तो ह्या मुद्द्यावर येऊन चुळबुळ करू लागला, कारण ह्या गोष्टीने त्याला व्यक्तिगतपणे स्पर्श केला. ह्या दृष्टांतात सांगितलेले आहे की कोणी माणूस येरुशलेमकडून एरिहोकडे जात होता आणि तो लुटारूंच्या हाती सापडला. त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मारही दिला आणि त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले. आता कोणी याजक त्या वाटेने खाली गेला. तो धार्मिक विधी व औपचारिकतेचे प्रतिनिधित्व करतो, जे कोणालाही वाचू शकत नाही. नंतर त्याच्या मागे लेवी आला. तो सुद्धा निघून गेला. तो कायद्याचा प्रतिनिधी होता. नाही धार्मिक विधी, औपचारिकता आणि कायदे आमचे तारण करू शकते. नंतर एक शोमरोनी येतो. हा कोणाला दर्शवितो? ज्याने हा दृष्टांत सांगितला त्याला, अर्थात येशू ख्रिस्ताला. जेव्हा या सर्व गोष्टी मानवाची मदत करू शकल्या नाहीत, तेव्हा ख्रिस्ताला, तो भग्न हृदयाची मरमपट्टी करू शकतो. तो हरवलेल्या पाप्यांना शोधावयास आला, जे अर्धमेल्या अवस्थेत आहेत, जे पापामध्ये अपराधात हरवलेले आहेत, त्यांना मदत करण्याकरिता तो आला. श्रोत्यानो, आजचे जग त्या माणसाप्रमाणे आहे
जो लुटारूंच्या हाती पडला होता, ज्याला आमच्या मदतीची गरज आहे. जगाला आज ख्रिस्ताची गरज आहे. ख्रिस्त आम्हाला फक्त बुडण्यापासूनच वाचवत नाही, तर तो आम्हाला पोहायला सुद्धा शिकवतो. नंतर 38 ते 42 ह्या वचनांमध्ये आम्हाला वाचायला मिळतं की येशू मार्था आणि मरिया ह्यांच्या घरी गेला. काय आपण आपल्या जीवनात निराश, गोंधळलेल्या अशा स्थितीमध्ये आहात? संकटाच्या परिस्थितीत आहात, जेथे कुठे वळावे हे आपणाला समजत नाही? मग स्वतःच्या भल्यासाठी ख्रिस्ताच्या चरणाशी ज्या प्रकारे मरिया बसली तसे बसा. तिने चांगला हिस्सा निवडला. आज परमेश्वराची इच्छा आहे की आपण सुद्धा जीवनाकरिता चांगला हिस्सा निवडावा. परमेश्वर आपणास सर्वांस आशीर्वाद देव.